नमस्कार, मी शीतल द रीडर मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मधून नक्की कळवा। सुरुवात करूया पुस्तकाच्या भाग 8 ला। मेहनत, चिकाटी, संघर्ष आणि यश। जितका मोठा संघर्ष असेल तितका मोठा विजय होईल। स्वामी विवेकानंद। संघर्ष ही आयुष्यातील सर्वात महान गोष्ट आहे, कारण संघर्ष तुम्हाला संयम, संवेदनशील आणि देवाचा प्रिय बनवतो। संघर्ष आपल्याला यही शिकवतो की जगात जितके भरभरून दुःख आहे तितकेच त्यावर मात करण्याचे मार्ग देखील आहेत। हेलन केलर। तुम्ही मला ठिणगी द्या, मी त्याची ज्योत बनवेन। तुम्ही मला ज्योत द्या, मी त्यातून आग निर्माण करीन। आणि तुम्ही मला आग द्या, मी तुम्हाला प्रकाश देईन। अनामिक। महान आत्म्यांनी नेहमीच सामान्य मनाच्या व्यक्तीच्या जबरदस्त विरोधाला समर्थपणे तोंड दिले आहे। अल्बर्ट आइन्स्टाईन। स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे। यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहित नाही। हेनरी फोर्ड। न थकता अविरतपणे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट आहे। एडिसन। यशाचे मूल्यमापन हे एखादी व्यक्ती आयुष्यात कुठल्या स्तरावर पोहोचली आहे यावर अवलंबून नसून त्या स्तरावर पोहोचण्यासाठी तिने किती अडथळे पार केले यावर अवलंबून असते। आपले इच्छित ध्येय साध्य करताना वाटेत येणारी संकटे, अडथळे, निराशा आणि अपयश हे यशाचाच एक भाग असते। या जगात मेहनतीला पर्याय नाही। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मेहनतीची किंमत चुकवावीच लागेल। मेहनतीने स्वतःला एखाद्या कौशल्यात, कलेत, तुमच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात इतके निपुण करा, पारंगत करा की त्या क्षेत्रातले तितके निष्णांत हुशार तुम्हीच असले पाहिजे। जसे महाभारतातील अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनच। त्याच्याविषयी असे बोलले जाते की न भूतो न भविष्यती। अर्थातच असा धनुर्विद्येमध्ये पारंगत धनुर्धर भूतकाळात कोणी नव्हता आणि भविष्यातही होणार नाही। जसे शिवाजी महाराजांसारखे युग पुरुष शिवाजी महाराजच। जे महानपण यशस्वी लोकांना भेटते त्या पाठीमागे त्यांची प्रचंड मेहनत, कित्येक वर्षांचा अविरत संघर्ष आणि कितीही कठीण काळात प्रयत्नातील सातत्य न सोडल्याचे धैर्य असते। पाब्लो पिकासो। जगप्रसिद्ध पेंटर। जगप्रसिद्ध पेंटर पिकासो आपल्या सुट्टीच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते। तेव्हा रस्त्याने जात असताना एका स्त्रीने त्यांना ओळखले आणि म्हणाली, तुम्ही जगप्रसिद्ध पेंटर पिकासो ना? मी तुम्ही रेखाटलेल्या अप्रतिम पेंटिंगची खूप मोठी चाहती आहे। तुम्ही मला असे काहीतरी द्या जे माझ्या जवळ तुमची आठवण म्हणून राहील। पिकासो यांनी क्षणभर विचार केला आणि जवळील बॅगेमधून एक कोरा पेपर काढला आणि 30 सेकंदात एक स्केच काढले आणि तिला देत म्हणाले, हे बघ, माझ्याकडून तुला दिलेली छोटीशी भेट, पण ही तुला $1,000,000 मिळवून देईल। तिचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही, कारण एका 30 सेकंदात बनलेल्या पेंटिंगचे $1,000,000 कोण देईल? तिने जेव्हा खरोखर शोध घेतला तेव्हा तिला समजले की त्या पेंटिंगची किंमत तितकीच आहे। दुसऱ्या दिवशी माहिती काढत ती पिकासोंना भेटायला गेली आणि म्हणाली, तुम्ही 30 सेकंदात असे काहीतरी स्केच करता आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात जर $1,000,000 भेटतात तर मलाही हे शिकून इतके पैसे कमवायचे आहे, मलाही शिकायचे आहे तुमच्यासारखे पेंटिंग काढायला। यावर पिकासो हसले आणि म्हणाले, या पेंटिंगला 30 सेकंदाच्या आत बनवण्यासाठी मी माझ्या आयुष्यातील 30 वर्ष दिली आहेत। तुम्हीही ती द्या, एक दिवस तुम्हीही असेच पेंटिंग इतक्या कमी वेळात काढाल आणि $1,000,000ला ते विकलेही जाईल। ही गोष्ट आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकून जाते। आपल्याला फक्त आजचे यश दिसते, कोणालाही मिळालेले आजचे यश हे एका रात्रीत मिळालेले नसते। त्या पाठीमागे कित्येक दिवस, कित्येक वर्षाची मेहनत असते। जगातील असाध्य, असामान्य गोष्टी साध्य करण्याचे सामर्थ्य सरावामध्ये आहे। एक ध्येय, मेहनत, सराव आणि त्या ध्येयावर संपूर्ण एकाग्रता तुमच्या हातातून अद्वितीय कलाकृती घडवितात। आपल्या आयुष्यात आलेल्या कित्येक संकटांपुढे हार न मानता 8 वेळा खाली पडल्यानंतर 9व्या वेळात पुन्हा उठून उभे राहण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे। संकटांचे मुकाबला करून त्यावर मात करून अगदी मृत्यू डोळ्यासमोर असतानाही कसलीही भीती न बाळगता पुढे चालतच राहणे म्हणजे खरे शौर्य, तीच खरी हिंमत। संजुक्ता पराशरची ही प्रेरणादायी गोष्ट स्त्री असो वा पुरुष कोणाचेही मनोधैर्य वाढवेल, कोणालाही हिंमत देईल। डॉक्टर संजुक्ता पराशर, IPS ऑफिसर। डॉक्टर संजुक्ता पराशरची प्रेरणादायी गोष्ट या जगातील स्वतःला दुर्बल समजणाऱ्या प्रत्येक मुलीला समजायला हवी। दुर्बलता असते ती फक्त मनाची दुर्बलता। आपण एकदा मनातूनच भीती काढून टाकून स्वतःला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायचा निश्चय केला की इतरांसाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, जबाबदाऱ्या आणि आव्हाने
कोणीही किती सहजपणे पार पाडू शकतो आणि अशक्य असे जगात काहीच नसते हेच ही प्रेरणादायी गोष्ट सांगते। हातात AK-47 घेऊन गंधार जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एक हाती यमसदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजुक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती असली पाहिजे। दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजुक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असे काम करते आणि आपल्याला ठामपणे तिच्या कृतीतून दाखवून देते की तुम्ही स्त्री असा अथवा पुरुष या जगात प्रत्येक गोष्ट शक्य आहे। आसाम सारख्या मागासलेल्या राज्यातील शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या JNU मधून डिग्री घेणारी संजुक्ता 2006 ला IPS मध्ये देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। US फॉरेन पॉलिसी विषयात तिने PhD केल्यामुळे ती डॉक्टर संजुक्ता पराशर म्हणून ओळखली जाते। संजुक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनितपूर जिल्ह्यात सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडा अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात AK-47 घेऊन संजुक्ता CRPFच्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानांनाही 10 हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरेकी संजुक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या, परंतु शीर तडातावर घेऊन फिरणाऱ्या संजुक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, हेही तिच्या अवघ्या 18 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये। आज संजुक्ता पराशर दिल्लीमध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तृत्वाला आपण सर्वांनीच मानाचा मुजरा करायला हवा। या गोष्टीमधून आपण खूप काही शिकू शकतो। कोणत्याही स्त्रीने स्वतःला अबला समजू नये। आपण कणखर किंवा कमजोर मनाने असतो, शरीराने नाही। मनाची ताकद प्रचंड मोठी आहे। तो पुरुष म्हणून पुरुषाच्या तुलनेत मी अबला हे मनातून पूर्णपणे काढून टाका। हा भेद फक्त तुमच्या मनात आहे। स्त्री ही पुरुषा इतकीच किंबहुना पुरुषापेक्षा जास्त कणखर आणि ताकदवान आहे। ती कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाही। या जगात प्रत्येक गोष्ट शक्य आहे, मात्र तुमच्या मनात हा अढळ आत्मविश्वास असायला हवा। धाडसाला सर्व जग सलाम करते। आयुष्य म्हणजे एक निखारा, त्यातून तावून सलाखून संकटांना तोंड देऊन पोलादी बना, रणरागिणी बना। तुम्हाला सर्व काही शक्य आहे। 1000 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून जगा। आयुष्य कमी असले तरी चालेल, पण कर्तृत्व मोठे असले पाहिजे। जशी 100 वेळा अग्निदिव्यामधून निघणाऱ्या धातूंचे रूपांतर सोन्यामध्ये होते, आगीवर वितळून लोखंडाची तलवार बनते आणि टाकीचे गाव सोसून मगच दगडाला देवपण येते, तसेच आयुष्यातील ही संकटे तुमच्या वाटेला येतात कारण त्यांना माहित असते ही व्यक्तीच त्या या संकटाशी समर्थपणे झुंज देऊ शकते। याच्यातच ताकद आहे माझा सामना करण्याची। म्हणूनच संकटांना पाहून कधीही हातपाय गाडू नका, कारण ती तुमच्या हातपायांमध्ये आणखी नवीन ऊर्जा, जास्त ताकद, जास्त बळकटी, जास्त कणखरपणा देण्यासाठी येतात। तुम्हाला आणखी जास्त उंचीवर नेण्यासाठी ती तुमच्या वाट्याला येतात। गरुड भरारी संघर्षाचं मूर्तिमंत उदाहरण। गरुड भरारी म्हणजे संघर्षाचं मूर्तिमंत उदाहरण आहे। यावरून तुम्हाला आयुष्यात संकटे नवनिर्मितीसाठी नवीन उजळून टाकणारे आयुष्यातील कशी महत्वाची असतात याची कल्पना येईल। गरुडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं, पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोचट आणि वाकडी होते, त्याची नखं निकामी होतात, त्याच्या पंखातील बळ कमी होतं, सावज पकडणं त्याला जमत नाही, जीवनातील शौर्य संपलं, आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते। नखं नसलेल्या गरुडाच्या समोर आयाड नष्ट झालेल्या म्हाताऱ्या सिंहासारखे किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं। कमालीच्या नैराश्याने जगणं असह्य होऊन जातं, पण गरुडाचं काळीज वेगळंच असतं। उंच उंच गरुड एका पाडावर जातो एकटाच, खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो। एखाद्या ऋषीने तपश्चर्येला बसावत असे दिवस त्या पाडावर काढतो, त्याला कुणी शिकवत नाही। हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते, मग त्या चोचीने तो स्वतःची नखं उपसून काढतो। किती वेदना होत असतील, पण तो सहन करतो। नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वतःचे पंख उपसून काढतो। बिनपंखांचा गरुड एकटा राहतो, काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात आणि मग तो जगप्रसिद्ध गरुड आकाशात उंच भरारी मारतो। तितक्याच ताकदीनं, आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्ष जगतो। स्वतःची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही त्याहून मोठी तपश्चर्या।
एखाद्या योद्ध्याचे शौर्य आणि ऋषीचे तप अंगी बाळगणाऱ्या त्या राजपक्षाची भरारी ही जगभर गरुड भरारी म्हणून मानानं ओळखली जाते। ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि वाटले हा गुण माणसात आला तर नवीन परिवर्तनाला सामोरे जाताना त्या गरुडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे। संघर्षाविषयी आपल्याला आयुष्यात मजबूती येत नाही, आपल्या आयुष्याला मजबूती येत नाही। संघर्षाने माणूस आणखीच कणखर बनतो। संघर्ष काळात व्यक्तीला भयंकर वेदनांना तोंड द्यावे लागते, वाटेत येणाऱ्या अगणित अडचणींचा सामना करावा लागतो। त्या संघर्षांवर जो मात करायला शिकला तोच खरा विजयी। या गोष्टीमधून आपण खूप काही शिकू शकतो। बदलांना, परिवर्तनाला सामोरे जा। नवनिर्मितीची बीज प्रतीक्षेत असतात। हे शूर माणसा, नैराश्याची बोथट झालेली चोच उपटून टाक। तुझी ती आरसानं बोथट झालेली नख कापून टाक आणि नारकतेपणा झटकून स्वतःला नवनिर्मितीत झोकून दे। जेव्हा तुम्हाला सर्व काही संपले आहे असे वाटेल तेव्हा स्वतःमधील सर्व बळ एकवटून पुन्हा जिद्दीने उभे राहा। आपल्याला जर आयुष्यात काहीतरी बनायचे असेल तर संघर्ष अपरिहार्य आहे। तो आपल्याला त्या मोठ्या यशासाठी तयार करीत असतो। संयम खूप महत्वाचा आहे। आयुष्यात येणारी एखादी वाईट वेळ निघून जाईपर्यंत धीराने राहिले पाहिजे। तुम्हाला जर गरुडाची झेप घ्यायची असेल आणि यशाची उंची गाठायची असेल तर गरुडासारखा संघर्ष करता आला पाहिजे। वेदना तुमचं अस्तित्व संपवू शकते किंवा तुम्हाला नवीन गरुड भरारी देऊ शकते। निवड पूर्णपणे तुमच्या हातात असते। जिंकणारा तोच असतो जो शेवटपर्यंत संघर्षाचं मैदान सोडत नाही, कारण हा संघर्षच माणसाला घडवतो, त्याला पूर्णपणे बदलून टाकतो, विचार करायला भाग पाडतो। विजय पराजय ही नंतरची गोष्ट आहे। संघर्ष आणि संघर्षाचे आपल्या आयुष्यातील महत्व। जेव्हा तुम्ही 100 दरवाजे ठोठावाल तेव्हा एखादा दरवाजा उघडला जाईल, पण याचा अर्थ तुम्ही ठोठावलेल्या 99 दरवाजांनी तुम्हाला काहीच दिले नाही असा होत नाही। ते 99 दरवाजे तुम्हाला अनुभव देतील, आपले काय चुकत आहे आणि आपण कोठे चुकत आहोत याचे शिक्षण ते 99 दरवाजे तुम्हाला देतील। संघर्षातूनच आपल्या आयुष्याला पूर्णत्व बहाल होत असते। संघर्ष हे जिवंतपणाचे लक्षण आहे, तर संघर्ष विहीन जीवन मृत्यू समान आहे। जिवंतपणाची ओळख असलेली लाईफलाईन ही झिकझॅकच असते। ही झिकझॅक लाईन जेव्हा सरळ होते तेव्हा अमुक नावाने ओळखले जाणारे मानवी शरीर कोणाची तरी बॉडी बनते, जी कोणाच्याही कामी येत नाही म्हणून ती नष्ट केली जाते। म्हणून मानवी जीवनात संघर्ष आवश्यक असतो। संघर्षातून मिळालेल्या गोष्टींचा आनंदच वेगळा असतो। म्हणून आयुष्यात संघर्ष करत राहा। जीवनात जितका जास्त संघर्ष वाटायला येईल तितकी प्रगती होण्याची शक्यता जास्त असते। संघर्ष माणसाला कणखर बनवतो। संघर्ष विपरीत परिस्थितीत जगण्याचे, टिकण्याचे सामर्थ्य बहाल करतो। आपल्याला फक्त गरज असते ती संघर्षाच्या काळात संयम आणि सातत्य दर्शवण्याची। आंबा मोहराने पूर्ण फुललेला असतो, पण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर असे दिसते की त्या आंब्याला जास्त मोहर त्याच बाजूला आलेला असतो जी बाजू सूर्यप्रकाशाने नाहून निघालेली असते, तर जी बाजू सावलीत असते त्या बाजूला मात्र खूप कमी प्रमाणात मोहर लागलेला असतो। यावरून हे सिद्ध होते की उन्हाचे चटके सोसल्याशिवाय सावलीचे महत्त्व लक्षात येत नाही। सहज मिळालेली एखादी वस्तू, एखादे यश आपल्या भविष्यातल्या अपयशाचा पायाही ठरू शकते। म्हणून सहज मिळालेल्या यशाने कधीच बुडून जाऊ नका। तुम्हाला सहज प्राप्त झालेले यश मिळवण्यासाठी प्रखर संघर्ष करावा लागलेल्यांकडे बघा। तुम्हाला सहज प्राप्त झालेले यश मिळवण्यासाठी प्रखर संघर्ष करावा लागलेल्यांकडे बघा। त्यांचे अनुभव आत्मसात करण्याचा व जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करा। तुम्ही चिमणीची अंड्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणारी पिले कधी पाहिली आहेत का? त्यांची धडपड तुम्हाला पावेना, म्हणून तुम्ही जर एखाद्या पिल्लाला मदत करायला गेलात तर ते लवकरच मरून जाते, कारण उडण्यासाठी त्या पिल्लाचे पंख तेवढे बळकट झालेले नसतात। कारण पिल्लाला अंड्यातून बाहेर पडण्यासाठी जितका जास्त संघर्ष करावा लागेल तितके त्याच्या पंखांना जास्त बळकटपणा निसर्ग बहाल करत असतो आणि अशा बळकट पंखाच्या साहाय्यानेच ते पिल्लू आकाशात भरारी घेऊ शकते। आपण त्याला मदत करून त्यांच्या पंखांना दुर्बल बनवून टाकतो, त्यामुळे ते उडू शकत नाही आणि लवकरच ते मरून जाते। अगदी तसाच आपण आयुष्यात जितका संघर्ष करू तितके आपण आणखी मजबूत बनत जातो। कोणत्याही संकटांचा सामना करायची शक्ती आपल्यामध्ये येते। मला असे वाटते, संघर्षाने निराश होऊ नका, खचू नका। संघर्ष हा तुम्हाला आणखी कणखर बनवण्यासाठी येत असतो। तो तुमच्यात लपलेल्या सुप्त शक्तींचा उलगडा करून देतो। संघर्षामुळे आयुष्याला गती मिळते, चालना मिळते। जशी तलवार पळून राहिली तर ती गंज पकडते आणि जर युद्धात वापरली तर विजयश्री खेचून आणते, तसेच यशस्वी लोकांसाठी संघर्ष हा नेहमीच चालत असतो। त्यांनी मिळालेले यश सहजासहजी मिळत नाही। संघर्ष हा नेहमी तुम्हाला आणखी मोठ्या भव्यदिव्य यशासाठी, विजयासाठी तयार करत असतो।
याच जीवन संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली आणि याच जीवन संघर्षातून छत्रपती शंभूराजांनी अनेक यातना सोसूनही स्वराज्याचे धर्माचे रक्षण केले। या जीवन संघर्षांसाठी आपण सदैव तत्पर राहायला हवे, कारण हा जीवन संघर्ष आपल्याला आणखी यशाच्या उंचीवर घेऊन जाणार आहे, आपल्या आयुष्याला नवा अर्थ देणार आहे। स्वतःचे अस्तित्व ओळखा, स्वतःच्या पंखाने झेप घ्या आणि बघा किती प्रचंड क्षमता आहे तुमच्यामध्ये। जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नसतो तेव्हाच आपण खरी झेप घेतो। कोंडलेला श्वास घेण्यासाठी जशी आपण धडपड करतो, अगदी तशीच धडपड तुम्ही हवे ते ध्येय साध्य करण्यासाठी केली की ते तुम्हाला मिळणारच।